मराठी कथा आशीर्वाद बाबांचा. अशोक आणि मयंकचं जेवण होताच सुषमा ही पानावर बसली, पण घास घशाखाली उतरेना. कसे बसे वाढलेले संपून पटकन आवरून ती आप्पांच्या खोलीत आली. आप्पांचा श्वास संथ गतीने चालला होता. श्वास म्हणजे शेवटची घरघर होती ती. संध्याकाळीच डॉक्टर येऊन पाहून गेले. काही उपाय नाही का? अशोकने विचारले. शांतपणे जाऊ द्या त्यांना, डॉक्टर म्हणाले. हे ऐकून सुषमाचे डोळे भरून आले. अशोक एकदा खोलीत येऊन पाहून गेले. अशोक, मी रात्री इथेच थांबते. मला झोप येणारच नाही, तेव्हा तुम्ही व मयंक झोपा, सुषमा म्हणाली. बरं, काही वाटलं तर आवाज दे, म्हणून अशोक झोपायला निघून गेले. सुषमा आप्पांच्या कॉटजवळ खुर्ची ठेवून बसली. त्यांचा श्वास संथ होत चालला होता. तिने एकदा अप्पा अप्पा म्हणून आवाजही दिला, पण बंद डोळ्यांची सूक्ष्म हालचाल सोडता काहीही रिस्पॉन्स नव्हता. अप्पांच्या देहाकडे पाहता पाहता सुषमाला लहानपणापासून पाहिलेले हसतमुख, शांत पण निग्रही स्वभावाचे अप्पा आठवले. सुषमा व सुभाष दोघं भावंड. सुभाष मोठा होता. अप्पा शांत तर आई एकदम कडक स्वभावाची, पण घरात कशाची कमतरता नव्हती. सुभाष 12वी झाला. त्याला इंजिनियर व्हायचे होते, पण मार्क थोडे कमी, त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजशिवाय पर्याय नव्हता. पण तिथली फीज भरण्याची अप्पांचे सामर्थ्य नव्हते. सुभाषने मग डिप्लोमा केला, पण त्यापायी अप्पांच्या विषयी त्याने मनात राग धरून ठेवला होता. तुमची इच्छाच नव्हती, नाहीतर आज मी इंजिनियर झालो असतो, असे अनेक राग तो मनात धरून होता. अप्पानेही त्याचे बरेचसे निर्णय पटत नसत. लग्नही त्यांनी त्यांच्या मर्जीने केले. सुभाष आणि अप्पा दोघांमध्ये एक अदृश्य भिंत होती. पुढे सुषमाचेही लग्न झाले. आता घरात सुभाष, त्याची बायको मेघा, आई आणि अप्पा होते. कालांतराने सुभाषला 2 मुली तर सुषमाला 1 मुलगा झाला. छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन आई गेली. अप्पांना रिटायर होऊन 2च वर्ष झाली होती, पण आईच्या जाण्याने ते अगदीच एकटे पडले. एक दिवस मोरीतून येताना अप्पा पडले आणि सगळं बिनसलं. सुभाष आणि मेघा दोघं नोकरीत, मुली कॉलेज अभ्यासात. मग अप्पांचं करणार कोण? माणूस ठेवणेही महाग पडेल. सुषमा अप्पांना पाहायला आली तेव्हा सुभाषने सुषमाला विचारले, तू अप्पांना सांभाळू शकते? मेघाचं म्हणणं, तुम्ही तर घरीच असतात, तेव्हा काय हरकत आहे? सुभाषने वरवर दाखवत म्हटलं, भाऊजींना चालेल ना? मी बोलते म्हणताच मेघा म्हणाली, पहा, म्हणजे तुम्हीही नाही म्हणाल्या तर त्यांना वृद्धाश्रमात? पुढचं काही ती बोलण्याच्या आधी सुषमा म्हणाली, नाही नाही, मी घेऊन जाते अप्पांना. आणि मग अशोकच्या संमतीची वाट न पाहता सुषमा अप्पांना घेऊन गेली. अशोक समजूतदार होते. त्यांनी जमेल तशी मदत केली, काहीही कुरकुर न करता. पण अप्पा जुन्या मतांचे, जावयाकडून करून घ्यायचं हे काही त्यांच्या मनाला रुचत नसे. थोडे दिवस झाले की ते सुभाषला फोन लावत, मला तिथे यावंसं वाटतं रे, कधी येतोय? सुभाष सुट्टी नसल्याचे कारण पुढे करीत असे. एकदा त्यांनी खूपच हट्ट केला तेव्हा चिडून म्हणाला, सोडून देतो नोकरी, मग तुम्हाला नेतो. मग मात्र अप्पा समजून चुकले की आता आपला शेवट इथेच आहे. सुषमानेही अप्पांची समजूत काढली. काय हरकत आहे, मी आहे ना तुमचीच मुलगी. आजकाल मुलगा मुलगी दोघं समान आणि जावई मुला समान. सुभाषला कळवावे का? पण मागे एकदा अप्पा असेच भयंकर आजारी होते. असं वाटत होतं की जातात की काय. सुभाषला बोलावून घेतले होते, पण 2 दिवसांनी अप्पा बरे झाले. सुभाष म्हणाला, सारखं सारखं येणं नाही जमणार, म्हणून मग विचार सोडून दिला. विचार करता करता सुषमाचा डोळा लागला.
जाग आली तेव्हा आप्पांचा श्वास क्षीण होता होता थांबला. सुषमाने अशोकला व मयंकला उठवले. त्यांनी सुभाषला आप्पा गेले म्हणून कळवले. सकाळी सुभाष, मेघा सर्व आले व पुढचे क्रियाकर्म पार पाडले. सुभाष आणि मेघा तिसऱ्याच दिवशी जायला निघणार होते, पण त्याच दिवशी आप्पांचे मित्र वकील दामले काका आले. त्यांनी आप्पांचे मृत्यूपत्र आणले. ते आलेले पाहून मग सुभाष थांबला. आमच्यावर तर रागच होता आप्पांचा. बहुतेक सर्व तुम्हाला दिले असणार, असा टोमणा मेघाने मारला. पण प्रत्यक्षात घरदार, आईचे दागिने, सर्व मालमत्ता आप्पांनी सुभाषच्या नावाने केली होती. सुषमाला काहीच ठेवले नव्हते. सर्वांना आश्चर्यच वाटले, पण सुषमा शांतपणे म्हणाली, बरं झालं, सेवा करता आली व आशीर्वादही मिळाले, हीच माझी खरी संपत्ती. संपत्तीचा एकमेव अधिकार सुभाषला मिळाल्याने ते दोघं खुश होते. त्या आनंदात ते दोघे आप्पांची 13वी होईपर्यंत थांबले. तरीही मेघाला राहून राहून मनात शंका येत होती. तिने आडून आडून विचारले, तुम्हाला काही नाही देणार आप्पा? असे शक्यच नाही. आधीच काहीतरी दिलेले असणार. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे काय हातात होते सुषमाच्या? मध्यंतरी तिची जाऊ व नणंदही येऊन गेल्या. त्यांनीही आप्पांनी तुम्हाला कसे काय काय दिले नाही यावर आश्चर्य व्यक्त केले, पण सुषमा तेव्हाही शांत राहिली. पाहता पाहता 2 वर्ष उलटली. सुभाषच्या मोठ्या मुलीचे लग्न पार पडले आणि छोटी नोकरीला लागली. मयंक ही 12वी खूप छान मार्कांनी पास झाला. त्याला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळाले, पण फीज आणि इतर खर्च लाखांवर जाणार, तो कसं काय परवडणार होता, मोठाच प्रश्न होता. अशोक आपल्या परीने प्रयत्न करत होते. एक दिवस दुपारी एक रजिस्टर लेटर आले. मयंक घरीच होता. त्याने उघडून पाहिलं. आई, आप्पांची पॉलिसीचे कागद आहेत त्यात. आप्पा, पॉलिसीचं? कधी बोललेलं सुषमाला आठवत नव्हते. त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर मयंकला 18चा झाल्यावर पॉलिसीचे पैसे त्याला मिळावे अशी व्यवस्था करून ठेवली होती. कदाचित सुभाषला माहीत असेल, विचारावे का, की अशोकच्या येण्याची वाट पाहावी. पण तेवढ्यातच दामले काकांचा फोन आला. सुषमाने विचारताच म्हणाले, ते पॉलिसीचे पैसे तुझे आहेत, सुभाषला कळवू नको. ही आप्पांची इच्छा होती. तो तसं बोलला होता माझ्यापाशी, पण ते मला किंवा दादाला काही बोलले नाही, किंवा मृत्यूपत्रातही तसा उल्लेख नव्हता. ते मुद्दामच. जर त्याने मृत्यूपत्रात त्याचा उल्लेख केला असता तर सुभाष किंवा मेघाने यावर आक्षेप घेतला असता. ते जे बोलले असते ते तुला सहन झाले नसते आणि तू ते पैसे त्यांना देऊन टाकले असते, आणि हेच आप्पांना व्हायला नको होते. आणि तू त्यांची सेवा पैशाकरता केली हेही तुला ते बोलले असते. कदाचित आप्पांना तू तसे करायला भाग पाडले असेही बोलले असते, आणि म्हणूनच त्याने तुला नॉमिनी न करता तुझ्या मुलाला म्हणजे मयंकला तो 18चा झाला की पैसे मिळावे अशी व्यवस्था केली. त्याने त्याचे शिक्षण नीट पार पडेल. सुषमा, आता नाही म्हणू नकोस. तू तुझे कर्तव्य निस्वार्थपणे केले, पण तरीही ते तुझे वडील होते, तेव्हा तुला नको असले तरीही केवळ त्यांची इच्छा म्हणून तू स्वीकार कर. सुषमाचे डोळे भरून आले. तिने कागद आप्पांच्या फोटोसमोर ठेवून हात जोडले. किती दूरवरचा विचार केला आप्पांनी. ती घेणार नाहीये त्यांना माहीत होते, पण तिच्या अडचणीच्या वेळी त्यांनी तिला आधार दिला. आशीर्वाद आहे हा त्यांचा, हे जाणवताच तिचे मन प्रेमाने भरून आले. लेखिका सौ प्रतिभा परांजपे. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.